नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे। म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छितो की हा व्हिडिओ कुठल्याही धर्माच्या विरोधात किंवा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आहे। गेले 2-3 दिवस आपण बघतोय की दादर इथे असलेल्या कबूतरखान्याचा विषय खूप गाजतोय। इकडे जैन समाजाने मोठं आंदोलन केलं। मीडियाचा दुटप्पीपणा म्हणजे असा की जेव्हा जैन समाज असं जरा आक्रमक झाला होता आणि आंदोलन करत होते तेव्हा ते म्हणत होते की एरवी शांत असणारा जैन समाज अशा सगळ्या गोष्टी करतो तेव्हा म्हणजे काहीतरी गडबड आहे आपल्यातच। आणि हेच जेव्हा मराठी माणूस आंदोलन करतो तेव्हा आपण म्हणजे गुंड। बरं, हास्यास्पद गोष्ट अशी की हेच जे जैन समाजाचे गुरु होते जे आंदोलनाला काहीतरी पाठिंबा देत होते ते स्वतः कबुतराची जाळी लावून बाल्कनीतनं ते सगळं बघत बसले होते। आणि कबुतरांना दाणं टाकणं म्हणजे किती पुण्याचं काम आहे असं त्याच्यात मानलं जातं। नो डाऊट असेल, प्रत्येक धर्माचा स्वतःचा एक समज असतोच, त्याच्यात की आपण मध्ये पडत नाही आहे। पण कबुतरांमुळे किती लोकांना श्वासाचा प्रॉब्लेम होतो हे तुम्हाला माहितीच आहे। आणि आता नुसतं दादर नाही, आता आम्ही मुलुंडला राहतो आहे, प्रत्येक ठिकाणी असे कबूतरखाने उघडून ठेवलेले आहेत। BMCनी पाटी लावूनसुद्धा सगळे जे कायदे आहेत, जे नियम आहेत ते ढाब्यावर टाकून इकडे सुद्धा एक कसा कबूतरखाना बनलेला आहे तो एकदा जरा बघून घ्या। तुम्ही बघितलं की BMCची पार्टी असून सुद्धा सकाळी सकाळी मस्त सगळे नाणे टाकून जातात। पिण्यासाठी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे। बरं, याच्यामुळे जो घाण होतो तिकडे रेल्वेचं सगळं इलेक्ट्रिक आणि या सगळ्या गोष्टी आहेत, वायरिंग सगळ्या, त्याचं कोणाला काहीही पडलेलं नाही आहे। एरवी हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण हे की जेव्हा हेच 3 समाज असतील म्हणजे गुजराती, जैन, मारवाडी, हे जर सांगू शकतात की मराठी लोकांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये यायचं नाही का कारण आम्ही मासे विसे खातो म्हणून, तर मग आपल्याला सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे ना। जे नियमात बसत नाही आहे ते तुम्ही करताय। सो व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे हेच की कधीतरी कुठल्या तरी अधिकाऱ्याला जाग येईल की हे सगळं काय चाललं आहे, त्याच्यामुळे किती घाण होते सगळीकडे, ते लोकांना आजार पण होत आहेत त्याच्यामुळे। मुलुंडचा जो ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर आहे गाड्यांसाठीचा, तिकडे हा सगळा प्रकार चालतो। आणि ॲक्च्युली कळत नाही, मतलब पुण्य बिण्य सगळं कमावणं ठीक आहे पण कर्म करा ना तशी। पु ल देशपांडे साहेबांचं एक छान वाक्य होतं की प्रेम करण्याव्यतिरिक्त कबूतर काही करत नाही। सो आय होप की लवकर काहीतरी चांगला याच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि मग घरी पाळा ज्यांना पुळका येत असेल ते, किंवा वंताराला पाठवा, पण तसं काही होणार नाही। आत्ता लेटेस्ट अपडेट काय आहे कबूतरखान्याची, तो स्टे अजूनही ठेवला आहे का यांची पॉवर बघून सरकार जरा घाबरलं आहे, हे कमेंट्सच्या माध्यमातून कळवा। सो तुम्हाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही ज्या कुठल्या एरियात राहत असाल तिकडे जे असे कबूतरखाने असतील तर ते सोशल मीडियावर टाकत जा। सोशल मीडिया एक चांगला प्लॅटफॉर्म आहे। पुन्हा एकदा की हे कुठल्याही धर्माच्या अगेन्स्ट, कुठल्याही समाजाच्या अगेन्स्ट नाही आहे, बट तुम्ही नियम ढाब्यावर मारताय आणि ते आम्ही का सहन करायचं जस्ट बिकॉज तुम्ही फायनान्शियली खूप पॉवरफुल आहात म्हणून तुम्हाला थोडं झुकतं माप दिलं जातं आहे, ते मला तरी मान्य नाही आहे। तुमचं ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत आहे कमेंट्सच्या माध्यमातून कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।